नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मोटार ॲक्सिडेंट क्लेम। मोटार ॲक्सिडेंट क्लेमचा हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंजुरी झाली त्या केसमध्ये आपण कसं क्लेम करतो, काय क्लेम करतो, प्रोसिजर काय हे बघितलं। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोटार ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली तर काय प्रोसिजर आहे आणि क्लेम कसं करायचं आणि कसं सेटल होतं। आता बघा, मोटार ॲक्सिडेंटमध्ये समजा डेथ झाली तर मयत तर गेला आहे, तर ही मयत जर गेला तर मग क्लेम कोण करतं, क्लेमंट कोण असतं? मयतचे जे कोणी कायदेशीर वारस आहेत, बायको आहे, मुलं आहेत, हे लोक ॲज अ कायदेशीर वारस म्हणून क्लेम करतात। क्लेम कोणाच्या विरोधात करतात? तर ज्या गाडीनी ॲक्सिडेंट झालं, ज्या गाडीनी ॲक्सिडेंट केलं त्या गाडीच्या मालकाच्या विरोधात। मालक हा नेहमी प्रतिवादी क्रमांक 1 रिस्पॉन्डंट नंबर 1 असतो, नंबर 2 ड्रायव्हर असतो आणि नंबर 3 ज्या कंपनीकडे, इन्शुरन्स कंपनीकडे या ॲक्सिडेंट झालेल्या गाडीचं इन्शुरन्स काढलेलं आहे ती इन्शुरन्स कंपनी हे रिस्पॉन्डंट नंबर 3। म्हणजे वारस जे असतात, मयत जो आहे, मयतचे वारस या तिघांच्या विरोधात केस दाखल करतात। आता परत तेच आपल्याला कागदपत्र लागतात। केस दाखल केली, केस जिंकायची आहे आणि आपल्याला जे काही दाव्याची रक्कम आहे, क्लेम अमाऊंट आहे ती मिळवायची आहे, तर आपल्याला कागद लागतो। तर डेथ केसमध्ये पहिला कागद बनतो त्या स्पॉटवर पंचनामा करतात पोलीस लोक आणि लिहितात की ही गाडी येत होती, इकडे थांबली, मयत इकडून आला, आणि त्याच्यात ओव्हरऑल त्यांना जे दिसतं किंवा आसपासचे जे काही बयान असतात त्या स्टोरीनुसार पंचनामा करतात आणि मग FIR दाखल करतात। 2 डॉक्युमेंट झाले, FIR झाला आणि पंचनामा झाला। त्यानंतर जो कोणी तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला पकडतात, गाडीचा शोध लावतात, तिथे थांबला असेल तर ठीक आहे, नाहीतर शोधून त्याला काढतात। ड्रायव्हरचे डॉक्युमेंट गोळा केले जातात पोलिसांद्वारे। पहिला डॉक्युमेंट असतं ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग लायसन्स, दुसरं असतं व्हेकलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि कमर्शियल व्हेकल असेल तर त्या कमर्शियल व्हेकलचं फिटनेस सर्टिफिकेट किंवा अजून जे काही सर्टिफिकेट लागतात ते जमा केले जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे आपल्याला क्लेम मिळतो तो डॉक्युमेंट आहे त्या गाडीचं इन्शुरन्स। तेव्हा जेव्हा ॲक्सिडेंट झालं तेव्हा त्या गाडीचं इन्शुरन्स इन फोर्स पाहिजे, तरच इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम मागता येतं। जर तो इन्शुरन्स एक्सपायर्ड असेल तर कंपनीकडे न मागता इन्शुरन्सच्या मालकाकडे मागायचा असतो आणि मालकाला तो जो काही नुकसान भरपाई निघेल ती द्यावी लागते। तर हे झाले क्लेमशी संबंधित महत्त्वाचे डॉक्युमेंट। आता हे सगळे डॉक्युमेंट झाले की हे सगळे डॉक्युमेंट घेऊन मयतचे जे वारस असतात त्यांनी एखादा इन्शुरन्सचा चांगला लॉयर गाठायचा। इन्शुरन्सचा लॉयर क्लेम सूट ड्राफ्ट करून घेतो। क्लेम सूट ड्राफ्ट करताना जो मयत आहे, मयतचा जो काही लॉस झाला आहे तो कॅल्क्युलेट करतो। तो लॉस कॅल्क्युलेट करताना, क्लेम अमाऊंट कॅल्क्युलेट करताना 3 प्रकार असतात। एक, जर मयत सॅलरीड असेल तर खूप सोपं आहे। म्हणजे समजा मयतची एज, डेथ झाली तेव्हा 40 वर्ष असेल, 40 इयर्स असेल, तर त्याची फ्युचर सॅलरी, त्याचं फ्युचर इन्कम हे आपण रिटायरमेंट एज 60 समजतो, त्याच्यामुळे फ्युचर लॉस जो झाला तो 20 इयर्ससाठी झाला। तर त्या सॅलरीवरून आपल्याकडे जो इन्कमचा इंडेक्स आहे त्यानुसार त्या मल्टिप्लायरमध्ये घालून कॅल्क्युलेट केल्यावर निघतं की 20 वर्षासाठी या माणसाचं किती फ्युचर लॉस झालं ते काढता येतं, जर सॅलरीड असेल तर। ते सोपं आहे। दुसरी केस, समजा मयत हा सॅलरीड नव्हता, तो बिझनेसमॅन होता, तर त्या केसमध्ये त्याचं ITR इन्कम टॅक्स रिटर्न असतं। ते इन्कम टॅक्स रिटर्नवरून 40व्या वर्षी गेलं म्हणजे तो अजून 20 वर्ष कमवणार होता, तर फ्युचरचा 20 इयरचा लॉस कॅल्क्युलेट करता येतं आपल्याकडे जो काही इंडेक्स आहे त्यानुसार, आणि तो लॉस क्लेम करता येतो। पण तिसरी केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे। तिसरी केस म्हणजे मयत हा नोकरीवरही नव्हता आणि तो ITR पण भरत नव्हता। या केसमध्ये अशा मयताचं फ्युचर लॉस कसं काढायचं? तर त्याच्यासाठी आपल्याकडे जे मिनिमम वेजेसचा क्लॉज आहे तो लावला जातं की हा मयत मिनिमम वेजेसवर असं काम करत असेल तर मिनिमम वेजनुसार जेव्हा मयत झाली तेव्हा मिनिमम वेज जे काही लागू असेल त्यानुसार त्याचं मिनिमम वेज इतकं कमवत असेल, तो कामगार असेल किंवा छोटे मोठे कामं करून जगणारा असेल, हातावरचं पोट असणारा असेल, तर त्याचं मिनिमम वेज काय असतं एक 4-5 हजार वगैरे जे काही तेव्हा असेल त्या पिरियडला डेथ झाली तेव्हा, त्यानुसार त्याचं फ्युचर लॉस पुढच्या
20 वर्षासाठी, म्हणजे 40व्या वर्षी मयत झाली तर 20 वर्षासाठी काढलं जातं. आणि 40 वयाच्या 40व्या वर्षी हा माणूस मेला किंवा या माणसाची डेथ झाली तर उरलेल्या 20 वर्षासाठी यानुसार मिनिमम वेजनुसार त्याचं फ्युचर लॉ इन्कम आणि तो इन्कम फ्युचर लॉस म्हणून क्लेम सूटमध्ये आपण क्लेम करतो. हे करताना अजून एक अडचण आहे की 1/3 अमाऊंट जी आहे ती नेहमी एक्सपेन्सेस म्हणून मायनस केल्या जातात. समजा एखादा मयत आहे, त्याचं इयरली इन्कम 3 लाख निघत असेल तर 1/3 म्हणजे 1 लाख फॅमिली एक्सपेन्सेस म्हणून मायनस केल्या जातात. त्याच्यामुळे फॅमिली जितकी लहान असेल तर तुमचं एक्सपेन्सेस 1/3मध्ये काउंट होतं. मोठी असेल तर परत तुमचे एक्सपेन्सेस जास्त काउंट होण्याची शक्यता असते. म्हणून क्लेम सूट दाखल करताना फॅमिली लहान दाखवावी. मोठी जर दाखवली, खूप लोक आपल्यावर डिपेंडेंट होते असं दाखवलं तर परत तुमचे हे जे फॅमिली एक्सपेन्सेस आहे ते रिड्यूस होण्याचे चान्सेस असतात. तुम्ही नाही केलं तरी हा फॅमिली एक्सपेन्सेसचा क्लॉज पुढचा अपोजिटवाला लॉयर तो लावून धरतो आणि कमी करायला लावतो. त्यामुळे शक्यतो डिपेंडेंट कमी दाखवायचे, फॅमिली एक्सपेन्सेस वाढू नये. पुढच्या लॉयरच्या हाती उगीच आपण नको तो मुद्दा द्यायचा नाही, म्हणून शक्यतो फॅमिली लहान दाखवायची. तर एकदा हा क्लेम सूट तयार झाला की हा क्लेम सूट कोर्टात दाखल करायचा. कोर्टात दाखल केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला आणि बाकी सगळ्यांना नोटीस जातं. नोटीस गेली की परत तीच प्रोसिजर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला अप्रोच होते किंवा कोर्टातसुद्धा ही तरतूद आहे की कोर्ट म्हणतं की तुमचं बाहेर जर म्युच्युअली सेटल होत असेल तर करा. आणि इन्शुरन्स कंपनीचा लॉयर तुम्हाला अप्रोच होतो आणि तुम्हाला एक XYZ अमाऊंट ऑफर करतो की तुम्ही समजा 40 लाखाचा क्लेम केला, तो म्हणतो मी 20 लाख देईन, आपण कोर्टाबाहेर सेटल करू. जर तुम्हाला पैशाची गरज नसेल, तुम्ही केस 1-1.5 वर्ष लढायची कुवत बाळगत असाल तर सेटल न करता शक्यतो तुम्ही केस लढा, तुमचा क्लेम पूर्ण मिळतो. पण पैशाची गरज असेल आणि वाटतं की नाही, बरं याच्यात अजून एक आहे, तुमचं नॉर्मली क्लेम ज्या ग्राउंडवर रिजेक्ट होऊ शकतो तो ग्राउंड असतो की तुमच्या केसमध्ये चूक कोणाची होती. चूक जर मयत माणसाची, डेथ ज्याची झाली त्याची चूक आहे असं जर त्या कागदापत्रावरून प्रूव्ह होण्याची शक्यता असेल तर शक्यतो सेटल करा. कारण चूक मयतची होती हे जर कोर्टात प्रूव्ह होणार आहे याचा आधी जर तुम्हाला अंदाज लागला, सुगावा लागला, संकेत दिसत आहेत कागदावरून, आणि केस लढल्यावर इन्शुरन्स कंपनीने जर प्रूव्ह केलं की मयत माणसाचीच चूक होती तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्याच्यामुळे नेहमी लॉयरकडून पहिला अंदाज घ्यायचं की लॉयर साहेब कागदपत्र वाचा आणि आम्हाला हे सांगा की कोर्टात मयतची चूक प्रूव्ह होण्याचे काही चान्सेस आहेत का. जर वाटलं की हो मयतची चूक होती असं प्रूव्ह होण्याचे चान्सेस असतील तर जाग्यावर तुम्ही इन्शुरन्स कंपनीची सेटलमेंट करा आणि कोर्टाच्या बाहेरच पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेत सेटलमेंट करून जी अमाऊंट मिळते ती घ्या आणि मोकळे व्हा. पण समजा तुमची चूक आहे हे सिद्ध होण्यासारखे कागदपत्र नाहीत. हे कागदपत्र म्हणजे कोणते, जो पंचनामा झाला किंवा चार्जशीट जी पोलिसांनी दाखल केली त्याच्यामध्ये हे दिसतं की कोण आधी आला, कोण नंतर आला, कोणी ब्रेक मारलं, कोण मध्येच आला, कोण रॉंग साईडला होता, हे सगळं त्या स्पॉट पंचनामामध्ये लिहिलं असतं. ते डॉक्युमेंट वाचल्यावर आपल्याला अंदाज येतो की कोणाची चूक आहे. त्याच्यावरून जर अंदाज येत असेल की आपल्या मयतची चूक आहे, आपल्या माणसाची चूक आहे, शक्यतो केस लढण्याच्या भानगडीत पडू नका. पण जर पंचनाम्यावरून, बाकी चार्जशीटवरून जर वाटत आहे की आपली बाजू चूक नाही आहे, म्हणजे आपल्या मयतची चूक नाही आहे असं जर मयतच्या वारसांना वाटत असेल तर मग तुम्ही केस लढा. तर हे झालं, तुम्ही कोर्टात केस टाकल्यावर जी तिकडून ऑफर येते इन्शुरन्स कंपनीकडून सेटलमेंटची, तर ती सेटलमेंट करायची की नाही ते या बेसिसवर ठरवायचं. जर सेटलमेंट केलात तर केस संपली, नाही केलात तर केस लढायचा. केस लढताना 1 ते 1.5 वर्षात किंवा 2 वर्षात तुमची केस लढल्या जाते, तुम्ही केस जिंकता. एकदा केस जिंकला की तुम्हाला क्लेमची अमाऊंट मिळते. तर हे झालं एकंदरीत इन्शुरन्स क्लेमशी रिलेटेड प्रोसेस. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगायचं आहे. खूप लोक असं म्हणतात की एखादा माणूस ॲक्सिडेंटमध्ये मेला आणि तो जो ठोकणारा आहे गाडीवाला तो पडून गेला, तो कधीच मिळाला नाही, सापडलाच नाही. तर मग प्रश्न पडतो की क्लेम कोणाच्या विरोधात करायचं. कारण नॉर्मली ज्या गाडीने ठोकलं त्या गाडीच्या विरोधात आणि ज्या कंपनीने त्या गाडीला इन्शुअर केलं त्यांच्या विरोधात आपण क्लेम करतो. पण तो गाडीवालाच पळाला तर आता आपल्याला माहीत नाही कोणाविरोधात क्लेम करायचं. आता या केसमध्ये व्हॉट्सॲपवर बरेच बोगस मेसेज फिरत असतात की कोणीच नसेल तर शासनाच्या विरोधात क्लेम करा तुम्ही
आणि तुम्ही इन्कम टॅक्स भरत होतात म्हणून शासन जबाबदार आहे तुम्हाला त्या क्लेम सूटची अमाऊंट देण्याची जबाबदारी शासनाची आहे, कारण तुम्ही इन्कम टॅक्स भरत होतात. असं एक बोगस मेसेज फिरत असतो आणि लोकांना खरंच वाटतं की आपण शासनाच्या विरोधात आपण क्लेम दाखल करू शकतो. पण मित्र, तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की क्लेम हा फक्त आणि फक्त गाडीच्या मालकाच्या विरोधात किंवा ती गाडी ज्या कंपनीने इन्शुअर्ड केली त्या इन्शुरन्स कंपनीच्या विरोधातच तुमचा क्लेम दाखल होऊ शकतो. शासनाच्या विरोधात तुमच्या डेथच्या संबंधित क्लेम दाखल होऊ शकत नाही. तुमच्या डेथच्या संबंधित क्लेम भरून देणे, नुकसान भरपाई देणे ही शासनाची अजिबात जबाबदारी नाही. शासनाने तुम्हाला नुकसान भरपाई द्यावं अशी कुठल्याही कायद्यात तरतूद नाही. व्हॉट्सॲपवर फिरणारे मेसेज हे बोगस असून त्याच्यात अजिबात तथ्य नाही, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. डेथ क्लेममध्ये ठोकणारी गाडी जर पळून गेली तर तुमचं ॲब्सोल्यूट लॉस झाला आहे. कोणाच्याही विरोधात तो क्लेम किंवा तो सूट दाखल करता येऊ शकत नाही आणि शासन तर अजिबात तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही, अशी कुठेही तरतूद नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्र, मी तुमच्यासाठी असंच कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान बघत राहा. बाय.